महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण हे जाहीर करण्यात आलेलं आहे। अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असणार आहे, तर पुणे सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद जाहीर करण्यात आलेलं आहे। तसेच साताऱ्यातील महिला मागासवर्गीय उमेदवारासाठी अध्यक्षपद असणार असल्याची माहितीही मिळते। 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठीचं आरक्षण हे जाहीर करण्यात आलेलं आहे। जनतेचा आक्रोश रस्त्यावर उतरतो तेव्हा काय होतं, तर नेपाळ होतं, बांगलादेश होतो हा इशारा देण्यासाठीच नाशिकमध्ये मोर्चा काढल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। नेपाळमध्ये लोक रस्त्यावर का उतरले याचं उत्तम उदाहरण नाशिकमध्ये आहे, त्याचं उत्तर नाशिकमध्ये आहे असं राऊतांनी म्हटलंय। प्रचंड भ्रष्टाचार, सरकारी पैशाची लूट, अंमली पदार्थांचा प्रचंड व्यापार, तरुण मुलं नशेच्या आहारी गेलेले आहेत म्हणून लोक रस्त्यावर आलेत असा हल्लाबोल देखील त्यांनी केलेला आहे। नाशिकमध्ये ठाकरे गट आणि मनसेकडून एकत्रित मोर्चा काढण्यात आला। यावेळेस हजारो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते। आमचा अंत पाहू नका। मगासपासून अस्वस्थ आहे का राहुल धोत्रेचा फोटो पाहून। हा राहुल धोत्रे तरुण मुलगा, त्याची हत्या त्या निर्घृणपणे केली। कोणी केली? देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्याने, गिरीश महाजनच्या कार्यकर्त्याने केलेले आहे। कुठे गेला हा उद्धव निमसे? कसा मिळत नाही? आमचे कार्यकर्ते बरोबर मिळतात आंदोलन करणारे, पण तुमचा एक नगरसेवक खून करून फरार होतो। तो गिरीश महाजनला बंगल्यावर जाऊन भेटतो फरार असताना। त्याला कोण वाचवत आहे? कुठल्या बंगल्यात लपलाय तो सरकारी? हे जर राज्याच्या गृहमंत्र्याला आणि नाशिकच्या पालकमंत्र्याला माहीत नसेल तर तुम्ही राज्य करायला नालायक आहात। त्यांच्या रक्तात छत्रपती शिवाजी आहे म्हणून हे रस्त्यावरती सरकारला आव्हान देण्यासाठी उतरले। हा जनआक्रोश मोर्चा आहे आणि जनतेचा आक्रोश जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा काय होतं, तर नेपाळ होतो, बांगलादेश होतो। हा इशारा देण्यासाठी हा मोर्चा। आता त्या शिंदे गटाचे लोक आयुक्ताला भेटायला गेलेत, मुंबई पोलीस आयुक्ताला, माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा। का? त्यांचं म्हणणं आहे, मी म्हणालोय महाराष्ट्राचा नेपाळ होईल। अरे झालेलाच आहे। नेपाळमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? त्याचं कारण नाशिकमध्ये प्रचंड भ्रष्टाचार।